ती जी मनुष्य इंगळी आहे ना, बरेच दिवस झाले मी शोधतोय. शोधा 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 तुम्ही, मी पण तुम्हाला मदत करेन होत्या. पण आता येतो मी. परशु शेठ, कुठेही जाऊ शकत नाही. तुमच्या खोलीत चला, मला तुमच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. आता बातमी छापण्यासाठी तुम्ही मुहूर्त शोधताय का? आम्ही ती बातमी छापू शकत नाही. अजून बाजारात बरीच वर्तमानपत्र आहेत म्हटलं. जाऊन तर बघा तिकडं. आम्ही बातमी छापणार नाही आणि आम्ही कोणाला छाप पण देणार नाही. तुमच्या बाईंचं डोकं फिरलं नाहीये ना? बाई, तू ना डायरेक्ट लग्नापर्यंत जाऊन पोचलीस. ठीक आहे ना, मग आज येते ना ती, तिच्याशी बोल, सगळं ठरव. मी तर म्हणते तिला सांग तिच्या घरच्यांना घेऊनच ये. तिच्या घरच्यांचं मला काय माहित नाही ग. ती अमृताकडे राहते ना. किल्लेदारांकडे? काय नाव आहे तिचं? आर्यन बाबा, बाहेर कोणीतरी आलंय. अमृताचा पत्ता तुम्हाला कसा काय कळला हो? म्हणजे कसा आणि काय माझी माणसं असतात हो. माझी माणसं आहेत ना, त्यांनी तो शोधून काढ. हा, होय. कोण माणसं? त्यांची नावं मला पटापट सांगा. चला. मी खरं सांगतो आता, म्हणजे माझी नाही, तो राग्याची माणसं. राघोबा अंबुरे सावकार आहे आपल्या गावातला, रामामधला. हे काय कुठे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतलायस का? नक्की? तू ओळखतेस हिला? मी सांगते, मी जानकी किल्लेदार. म्हणजे तू अमृताचीच कोणी? आई आहे मी तिची. जानकी नरसिंह किल्लेदार. तू जर खरंच नरसिंह किल्लेदारांची बायको आहेस तर मग इतके दिवस माझ्याशी खोटं का बोललीस? मी कधीच तुझ्याशी खोटं बोलले नाही आर्यन. ही नरची चाल असू शकते. त्यांना यातलं काहीही माहिती नाहीये. उलट अमृताला सुद्धा हा तुमचा मुलगा हे माहिती नव्हतं. जानकी किल्लेदार, पाहुण्या म्हणून आल्या आहात, पाहुणचार घ्या आणि निघा. मामा, मला हिच्याशी थोडं बोलायचंय प्लीज. आर्यन, ही मामा प्लीज. अरे राग्या, जिथं कुठं असशील तिथनं ताबडतोब गायब हो. म्हणजे तू इन्स्पेक्टर आहे ना मोराजकर. हा, तू थडग्यातनं जागा झालाय. वा, तुमच्यापेक्षा बी डेंजर. अरे नरसळ्या, त्यांनी मला राईट लेफ्ट घेतला, इन्क्वायरी केली माझी, आणि बोलता बोलता तुझं नाव घेऊन बसलोय मी. मला फक्त एवढंच सांग की त्या दिवशी तुम्ही घरातून निघाल्यापासून ते मला ऍडमिट करेपर्यंत नेमक्या काय काय घटना घडल्या तेवढ्या मला विस्ताराने सांगाल? डेफिनेटली साहेब. शेवटचा प्रश्न, तुम्ही तिघही जेव्हा चेच्या दिशेनं निघालात तेव्हा परशु शेठकडे पिस्तूल होतं? हो. मी खाली हात गेलो होतो तिकडं, काम्या हाताने. तू मला भेटायला आलीस तेव्हा तर तू खरं काय मला सांगू शकत होतीस ना. मला वाटलं तुला जर तेव्हाच खरं कळलं असतं तर तू रागवून घरी नसता आला. आमची चूक झाली, हवं तर मी माफी मागते तुझ्यापाशी. पण तू आता माझ्या बरोबर अमृताला भेटायला चल. मला जेवढा तुमच्या खोटारडेपणाचा राग आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त राग मला त्या नरसिंहाचा आहे. आर्यन, जसा तुला तुझ्या आईबद्दल बोललेला आवडत नाही, तसंच माझ्या नवऱ्याबद्दल त्याला मी खपवून घेणार नाही. मिसेस किल्लेदार, येऊ शकता. मला जेवढा तुमच्या राग आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त राग मला त्या नरसिंहाचा आहे.